सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 36 वनभोजन. चंडीमातेच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी सार्वजनिक जत्रा भरायची. त्या दिवशी वनभोजनाचाही कार्यक्रम असे. ही जत्रा हरिहरच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे कुरणात भरायची. अपू आणि दुर्गा सकाळपासूनच तिकडे जाणाऱ्या मुलाबायकांची लगबग पाहत होते. एक प्रथा आणि देवीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून सर्वजया तिथं जायची. परंतु तिनं मुलांना कधीही सोबत नेलं नव्हतं. गावातल्या प्रत्येक कुटुंबानं स्वयंपाकाचं सगळं सामान तिथं न्यायचं आणि स्वयंपाक करून जेवायचं अशी वनभोजनाची पद्धत होती. बऱ्याच श्रीमंत बायकांना तर आपण काय काय आणलंय याचं प्रदर्शन करायची ती एक संधीच वाटायची. त्यामुळं तिथं जत्रेपेक्षा प्रदर्शनच अधिक भरायचं. त्यामुळं त्या जेवणाला वनभोजनापेक्षा मेजवानीचं स्वरूप यायचं. सर्वजयाला माहीत होतं की आपण वनभोजनाला जायचं म्हटलं तर आपल्याजवळ थोडाफार जाडाभरडा तांदूळ, डाळीच्या कण्या आणि थोडीशीच पालेभाजी आहे. अशा परिस्थितीत तिथं जाऊन त्या वस्तूंचं प्रदर्शन करण्यापेक्षा तिथं न गेलेलं आणि मुलांना, त्यातही विशेषतः अपूला नाराज न केलेलं बरं असं तिला वाटायचं. सेजाबहू तिच्या मुलांना दूध भात, केळी आणि पिवळा धमक गूळ जेवायला वाढायची. ते पाहून सर्वजयाला आपल्या मुलांची तीव्रतेनं आठवण यायची. वाटायचं अपूलाही असं जेवायला किती आवडलं असतं. परंतु त्याला तसं जेवण वाढणं सर्वजयाला शक्य नव्हतं. दीर्घ निश्वास टाकून ती देवीच्या उत्सवात सहभागी व्हायची. पण मनातल्या मनात दुर्गा आणि अपूच्या आठवणींनी फार फार व्याकुळ व्हायची. नेहमीप्रमाणे आजही सेजाबहू मुखर्जींच्या सर्व पिलावळीसह हमखास तिथं गेली असणार आणि ती आपल्या जखमेवर मीठ चोळणार याची तिला खात्रीच होती. त्या दिवशी सकाळी सर्वजया बाहेर गेल्यावर दुर्गा अपूजवळ आली आणि म्हणाली, "अपू, आपण दोघांनीच आपलं वनभोजन केलं तर?" "मस्तच, चालेल दीदी, जरूर करूया," उत्साहानं अपू म्हणाला. सध्या ओसाड पडलेलं नीलमणी रे यांचं अंगण हे वनभोजनासाठी चांगलं ठिकाण होतं. त्या अंगणात मोठमोठं गवत आणि वेली माजल्या होत्या. दुर्गानं खोरं घेऊन दोघांना वनभोजनासाठी पुरेल एवढी जागा साफसूफ केली. साफसफाई झाल्यावर धापा टाकत ती अपूला म्हणाली, "अपू, तू जा आणि त्या चिंचेच्या झाडाखाली उभा राहा. आई येताना दिसल्यावर मला इशारा कर. तोपर्यंत मी घरात जाऊन हळूच थोडी डाळ आणि तांदूळ घेऊन येते." थोड्याच वेळात दुर्गा डाळ तांदळासह एका स्वच्छ नारळाच्या करवंटीत थोडंसं गोडेतेलसुद्धा घेऊन आली. तिनं ती तेलाची किटली आईच्या लपवून ठेवायच्या जागेतून शोधून काढली होती. घराचा कानाकोपरा धुंडाळून आईच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं एक एक करून सगळ्या वस्तू आणल्या होत्या. आणखी एक फेरी मारून झाल्यावर तिनं अपूला हाक मारली आणि त्या सगळ्या मौल्यवान वस्तू त्याच्या हवाली केल्या. एका सुरक्षित जागेकडे बोट दाखवत ती म्हणाली, "हे बघ, या सगळ्या वस्तू तिथं नेऊन ठेव आणि तिथंच थांब, नाहीतर गाय येऊन सगळं फस्त करून टाकेल." तेवढ्यात मोळीवाली तांबट विधवा आपलं लहानसं बाळ घेऊन अंगणात उगवली. आत्ताच नेमकी ही कशाला टपकली म्हणून दुर्गा म्हणाली, "इकडे कशाला आलीस गा?" "छोटी दीदी, अगं मोळी आणायला रानात गेले होते. तिथंही छान छान बोरं सापडली. घे ना छोटी दीदी." रानात कुठल्या बोराच्या झाडाला किती बोरं लटकली आहेत किंवा कुठल्या झाडावर किती फळं लपली आहेत हे दुर्गाला चांगलं माहीत असल्यानं तिला ती बोरं विकत घ्यायची गरज नव्हती. तरीही ती बोरं पुढं करीत बिचारी ती विधवा स्त्री दुर्गाच्या विनवण्या करत होती. "पहा ना, किती दळदार आणि गोड आहेत. हे घे ना, फक्त 1 पैसा दे. आता तूच सांग, बाजारात जाऊन ही मोळी विकून परत याला संध्याकाळ नाही का होणार? तोवर माझ्या बाळाला भूक लागेल ग. जवळ एखादा पैसा असला तर त्याला चुरमुरे तरी घेऊन देईन." दुर्गाला तिचं ते म्हणणं मुळीच मान्य नव्हतं. तरीही अपूला हाक मारून ती म्हणाली, "अपू, तिथं कटोऱ्यात थोडे चुरमुरे असतील, ते तिच्या बाळाला देऊन टाक." त्या मोळीवाल्या स्त्रीला घालवून ते दोघं धावतच वनभोजनाच्या ठिकाणी आले. अपू जळणासाठी वाळल्या काटक्या गोळा करू लागला. एवढ्या पुरेत की आणखी हव्यात म्हणून विचारू लागला. दुर्गानं निवडलेली जागा अगदी झकास होती
आजूबाजूला उंचच उंच झाडं झुडपं आणि गवत असल्यानं बाहेरून कोणाला काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. दुर्गानं एका मातीच्या वाडग्यात भात शिजवायला टाकला. हे वाडगं तिच्या खेळण्यातल्या वाडग्यापेक्षा थोडंसंच मोठं होतं. नंतर अपूला हाक मारून ती म्हणाली, "अपू, हे पहा, मला केवढे मोठमोठे रान बटाटे मिळालेत. फुंटूच्या बागेत नारळाच्या झाडाखाली असले बटाटे भरपूर आहेत. मी आता लगेचच हे भाताबरोबर शिजायला टाकते." अपूची एकच लगबग सुरू होती. तो सारखा हे आणू का ते आणू म्हणून विचारत होता. हे त्याचं पहिलं वहिलं खरं वनभोजन होतं. हा काही भातुकलीचा खेळ नव्हता, अगदी खरोखरचं वनभोजन होतं. या वनभोजनात आज तो खराखुरा डाळ भात आणि भाजी जेवणार होता. खरं म्हणजे त्याला हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं. भातुकलीच्या खेळात भात म्हणून रेती आणि बटाट्याची भाजी म्हणून खडे खाल्ल्याचं नाटक करावं लागत असे. पण आजचा दिवस छान होता. जागाही सुंदर होती. त्या झुडपांच्या खालची जागा त्यांचीच होती. वसंत ऋतूच्या आगमनामुळं झाडांना नवी पालवी फुटली होती आणि ही जुनाड ओसाड पडलेली बागसुद्धा रानफुलांनी फुलून गेली होती. त्याचप्रमाणे काही झाडांना पांढऱ्या फुलांचे घोस लटकले होते. दुर्गानं शिजलेल्या भाताचं भांडं खाली उतरवलं आणि एका फुटक्या वाडग्यात थोडंसं तेल ओतून भाजीला फोडणी द्यायची तयारी केली. चिरलेल्या भाज्यांच्या फोडी तापलेल्या तेलात पडताच फोडणीचा असा काही छान आवाज येऊ लागला की दुर्गा आणि अपू आनंदानं जणू बेहोश झाले. "दीदी, आई देते तशीच फोडणी तू दिलीस बघ." खरंच दुर्गानं आज प्रथमच स्वयंपाक केला होता. त्यामुळंच तर ती आज आनंदानं एवढी मोहरून गेली होती. अपूच्या गोड चेहऱ्याकडे पाहून दुर्गाच्या मनात माया उचंबळून आली. खरंच तिचा लाडका अपू तिला किती किती आवडतो. खरंच तो फार साधा आहे, फार भोळा आहे. दुर्गाला सारखं एकच वाटतं, आज ना उद्या काहीतरी घडणार आहे. एवढं खरं. काय घडणार आहे हे सांगता येत नाही, पण काहीतरी घडणार आहे खास. कदाचित तिला खूप दूर जावं लागेल, तेव्हा तिचा लाडका अपू तिच्याजवळ नसेल. अपू, गोट्या खेळणारा, सतत काही ना काही उद्योग करणारा वेडा अपू. फोडणीचा तो चुर्र आवाज अपू अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. खरंच दीदीनं अगदी आईसारखीच फोडणी दिली होती. अगदी खरोखरची फोडणी. खरंच ते सगळं खरंच होतं. तेवढ्यात अंगणातून कोणीतरी हाका मारत असल्याचा आवाज आला. दुर्गा म्हणाली, "अपू, ऐकलंस? हा आवाज बिनीच्या आवाजासारखा वाटतोय. तू जाऊन तिला घेऊन का येत नाहीस?" चटकन अपू उठला आणि लवकरच दुर्गाच्याच वयाच्या एका काळ्या सावळ्या मुलीला घेऊन आला. हीच ती बिनी. आपल्याला खरंच बोलवले की नाही हे न कळून ती कसनूसं हसली आणि म्हणाली, "काय करतेस ग दुर्गादी? ये बिनी, ये, बैस ना. आम्ही की नाही वनभोजन करतोय." बिनीचे वडील कालीनाथ चक्रवर्ती खरं तर ब्राह्मण, पण खालच्या जातीच्या लोकांचं पौरोहित्य केल्यामुळं त्यांना त्यांच्या जातीच्या लोकांनी वाळीत टाकलं होतं. ब्राह्मण समाजाच्या कोणत्याही धार्मिक उत्सवात किंवा मेळाव्यात त्यांना सहभागी करून घेतलं जात नसे. ब्राह्मणांनी त्यांना गावाच्या एका टोकाला असलेल्या घरात राहायला भाग पाडलं होतं. शिवाय त्यांची परिस्थिती गरिबीचीच होती. बिनी उंच आणि सडपातळ होती. तिची साडी जुनाट, मळकट होती आणि तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्याही हलक्या दर्जाच्या होत्या. "बिनी, काही काड्या काटक्या मिळतात का ते पाहतेस? चूल काही म्हणावी तशी पेटतच नाही आहे," दुर्गा म्हणाली. दुर्गाला खुश करण्यासाठी काहीतरी करावं असं बिनीलाही वाटत होतंच. तिनं लगेच जाऊन काड्या काटक्यांचा भारा गोळा करून आणला. "एवढ्या पुरतील का दुर्गादी? का आणखी आणू?" अपूकडे वळून दुर्गा म्हणाली, "अपू, आता बिनी आल्यामुळं आपल्याला आणखी थोडे तांदूळ लागतील. जा बरं, घरातून थोडेसे घेऊन ये." बिनीचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. आता हा भात शिजवायला पाणीही लागेल. स्वतःशीच विचार करत बिनी म्हणाली आणि स्वतःशीच हसत ती पाणी आणायला धावली. ती परत आली तेव्हा ती एवढी आनंदून गेली होती की तिला काही बोलायचंही सुचत नव्हतं. नंतर ते केळीची पानं मांडून जेवायला बसले. साधा भात आणि परतलेली पालेभाजी, पण ही सुद्धा त्यांना मोठी मेजवानीच वाटत होती. मुलगा असल्यामुळं अपूला मुलींच्या आधी जेवायला सुरुवात करावी लागली. आपल्या भावानं पहिला घास उचललेला पाहून दुर्गाचं हृदय उत्साहानं धडधडू लागलं. "कसं झालंय जेवण?" अपूनं पहिला घास घेतल्याबरोबर दुर्गानं विचारलं. "मस्तच, एकदम छान झाले. पण मला वाटतं दीदी, तू मीठ घालायला विसरली आहेस, नाही का?"
खरंच, दुर्गा मीठ टाकायला विसरली होती, पण तेवढ्याने काहीच फरक पडत नव्हता. वनभोजनाची एवढी छान मजा येत असताना एवढ्याशा मिठाची बाब म्हणजे काहीच नाही. आता इतर कशाचाही विचार न करता ते मस्तपैकी जेवण फस्त करायला बसले. रान बटाटे घालून केलेला भात आणि करपलेली भाजी. दुर्गानं असा खराखुरा स्वयंपाक आधी कधीच केला नव्हता. दुर्गा आणि अपू एकमेकांकडे पाहून खळखळून हसत होते. असं हसणं केवळ त्यांच्यासारख्या आनंदी आणि निरागस मुलांनाच शक्य होतं. आणि एकदा का हसणं सुरू झालं की मग ते थांबायचं नावच घेत नसे. अगदी दुर्गाच्या घशात घास अडकून ठसका लागेपर्यंत. त्यांच्या त्या गोड हास्यानं ती ओसाड बाग भरून गेली. त्या दोघांबरोबर बिनीही जेवत होती. ती हळूच तिच्या लाजऱ्या बुजऱ्या आवाजात म्हणाली, दुर्गादी, मला थोडं तेल मिळेल? बटाटे आणि भाताबरोबर खूप छान लागतं. दुर्गानं लगेच अपूला तेल आणण्यासाठी पिटाळलं. दीदी, तू आपल्या त्या वनभोजनाबद्दल आईला सांगणार तर नाहीस ना? आज तर माझं पोट अगदी गच्च झाले. संध्याकाळी मी एकही घास खाऊ शकणार नाही, अपू म्हणाला. हट, मी आईला काहीच सांगणार नाही आहे. आणि मूर्खासारखा बडबडू नकोस. खादाडा, आई संध्याकाळी परत येईपर्यंत तुला चांगलीच कडकडून भूक लागेल. बिनीला खूप तहान लागली होती, पण पाणी प्यायला तिच्याकडे पेला नव्हता. वरच्या जातीच्या ब्राह्मणाच्या पेल्यातून पाणी प्यायला तिला मनाई होती. पण शेवटी न राहून अपूच्या पेल्याकडे बोट दाखवून ती म्हणाली, अपू, मला खूप तहान लागले. तू माझ्या तोंडात पाणी ओतशील? हे घे, पी तुझं तू. तिच्या हातात पेला देत अपू म्हणाला. बिनी संकोचून गेली, पण आता दुर्गा तिच्या मदतीला धावली. अगं घे गं बिनी, घे, त्यात काय एवढं? एकदाचं जेवण आटोपलं आणि आवरावर सुरू झाली. आता या वाडग्याचं काय करूया अपू? खरं तर हे साधं मातीचं वाडगं आहे, पण ते फेकावंसं वाटत नाही आहे. पुन्हा वनभोजन करायचं झालं तर आपल्याला ते लागेल. आपण असं करूया का, या झाडावर टांगून ठेवूया? दुर्गानं विचारलं. नको गं दीदी, तिथं ठेवलंस तर ते वाडगं अजिबात जागेवर राहणार नाही. ती तामटाची बायको माहीत आहे ना, ती इथं नेहमी काड्या काटक्या गोळा करायला येते. तिला सगळ्या लहान सहान गोष्टीसुद्धा गोळा करायचा नाद आहे. ती ते वाडगं अजिबात जागेवर ठेवू देणार नाही. दुर्गाला अपूचं म्हणणं पटलं. तरीही शेवटी तिनं ते भांडं लपवायला भिंतीतलं एक भगदाड शोधून काढलंच. दुर्गाला त्या भगदाडाकडे जाताना पाहून अपू एकदम घाबरलाच. बापरे, दुर्गा त्या भगदाडापलीकडे गेली तर? तसं झालं तर संपलंच. अपूनं तिथंच एका कोपऱ्यात सिगारेटचं पाकिट लपवून ठेवलेलं होतं आणि त्यात 1-2 नव्हे तर चांगल्या 4 सिगारेट्स होत्या. झालं होतं असं की एकदा नेराच्या घरी कलकत्त्याचे कोणीतरी पाहुणे आले होते. शहरात राहिलेली ती तरुण मुलं सारख्या सिगारेट सोडत होती. त्यांचं पाहून नेरा आणि अपूलाही वाटलं होतं की आपणही जरा धूम्रपानाची मजा चाखून बघूया. त्यातूनच तो प्रकार घडला. त्यांनीही धूम्रपानाची चोरटी मजा लुटली. अपूला सिगारेटची ती कडवट चव मुळीच आवडली नाही. शिवाय डोळ्यात धूर गेल्यानं त्याला फार त्रास झाला. वरून आईला तंबाखूचा वास आला तर धडगत नाही या भीतीने त्याला खूप आंबट चिंबट बोरं खावी लागली होती. तोंडाचा वास पूर्णपणे गेला आहे याची खात्री केल्याशिवाय तो घरीच आला नव्हता. त्यानंतर त्याने पुन्हा कधीही धूम्रपान केलं नव्हतं. परंतु तेव्हा मागून आणलेल्या त्या सिगारेट्स त्या पाकिटात तशाच होत्या आणि त्याच त्याने तिथं लपवून ठेवल्या होत्या. दुर्गानं ते गाडगं तिथं भगदाडात लपवून ठेवलं आणि ती परत फिरली. ते पाहताच अपूचा जीव भांड्यात पडला. बापरे, ती भिंतीच्या पलीकडे गेली असती तर?